सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे. हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले. हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही. एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे. परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे. असं कोणीही लिहित नाही. यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. हा एक प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्यात पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाही आहेत. ऐका ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल. आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही, अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवला आहे. तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे. पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारता सांगतो मी. आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवाल. आम्ही ती पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेलं नाही. समितीचं एवढंच मी सांगेन. ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. त्यामुळं लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. तेच आपण परत बोलतोय. जे शासन फक्त ॲडमिट असला तरच. एखादा पेशंट ओपीडीत आला. एक सेकंड. तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ॲडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. नाही काय होतं आपण तेच बोलून काही त्यातनं म्हणजे वेळच नुसतं घालून प्रेस कॉन्फरन्स ही भांडायसाठी नाही. ठीक आहे म्हणजे असेल म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का 1:29 काय किंवा 2 काय मी ऑपरेशनमध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. ह्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाही आहे. एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाही आहे. उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही. मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही. वेळेचं असं नसतं. आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो. 4-4 तास 5-5 तास रोज 10-20 पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात कारण खाटच उपलब्ध नसतं. नाही 3.5 लाख नाही आहे बिल. सगळं चुकीच्या गोष्टी. सगळं चुकीचं. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. माझ्या मते ऐका ना, जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दीनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल. पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले. लोकही लांबून आमच्याकडे यायला लागले. तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जायला.